नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे भांडखोर आणि चिडक्या स्वभावाच्या, जे नेहमी फेक प्रमोशन करून लोकांना मूर्ख बनवत असतात। दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून आहेत मनीश्री काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, सध्या मनीश्री काकू गावी गेले आहेत हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। तर काकूंना व्लॉगिंग करता येत नाही आहे। काय आहे ना, प्राचीन काका एकुलते एक चिरंजीव आहेत ना, त्यांना कोणी भाऊ नाही आहे। त्यामुळे मनीश्री काकू ह्या एकट्याच लाडक्या आणि दोडक्या सुनबाई आहेत, म्हणून काकूंना सगळी घरकामं करावी लागतात असं त्यात स्वतः बोलल्या आहेत। मी काय माझ्या मनातलं नाही सांगत आहे। ह्या काकूंना कसं मुंबईला काही कामाची सवय नाही आहे ना, सगळी कामं तर प्राचीन काकाच करतात। व्हिडिओ पुरतं कधीतरी काकू काम करताना दिसतात, ती वेगळी गोष्ट आहे। तर काकूंना कामाची सवय नसल्यामुळे इथे गावी गेल्यावर मनीश्री काकूंची तारेवरची कसरत सुरू आहे। आता सासरच्या लोकांसमोर काकांना मान द्यायला हवा ना, काकांना त्या सांगू शकत नाही डोळे मोठे करून की हे काम करा ते काम करा। नाविलाजाने सगळं काही काकूंनाच करावं लागते, नाहीतर गावची लोक हसतील ना काकूंना की काय बाई आहे, नवऱ्याला कामाला लावते। तर व्लॉगिंग करायला मिळत नसल्यामुळे मनीश्री काकू काय करतात तर फोनमध्ये कॅमेरा ऑन करून टाइम लॅप्स लावतात आणि नंतर निवांत बसून व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देतात। मला तर हा प्रश्न पडला होता, एवढं कसं काय या मनीश्री काकूंना नॉनस्टॉप बोलायला जमते? कमाल आहे बाबा यांची। मला तर असं वाटते ह्या मनीश्री काकू पेन आणि नोटपॅड घेऊन बसत असतील स्क्रिप्ट बनवायला, आणि मग कामं आटपल्यानंतर काकू सगळ्या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देत असतील। पण मी काय बोलते, कशाला ना उगाच डबल कामं करायची? वेळ नसेल तर व्हिडिओ नाही टाकला तरी चालेल, पण एवढा आटापिटा करायची काय गरज आहे? आपल्या शरीराला एवढी रेस्टची गरज आहे, ते दिसतंय। तरी पण काहीच कॉन्टेंट नसला तरी मी कशी भांडी घासते, मी कशी कपडे धुते, मी कशी कचरा काढते, मी कशी लादी पुसते, हे सगळं दाखवून लोकांना बोर करायचं। आता हे सगळंच प्रत्येक स्त्री तिच्या डे टू डे लाईफ मध्ये करते, यात काहीच नवीन नाही। मग काय हरकत आहे ना एखाद दिवस व्हिडिओ नाही गेला तर? पण नाही, डॉलर्सची भूक काय मिटत नाही ना यांची। डॉलर्ससाठी रोज काहीच कॉन्टेंट नसला तरी रटाई व्हिडिओज टाकायचे, लोक बोर झाले तरी काही नाही। तसं पण यांच्या अंधमंद भक्तांना चैन पडत नाही ना ह्या क्रिंज आंटीचे व्हिडिओ बघितल्याशिवाय, त्यामुळे यांनी काही व्हिडिओ टाकले तरी ते आवडीने बघतात। आता या मनीश्री काकूंच्या इथे बांधकाम सुरू आहे, त्याचा आवाज येतोय। व्हिडिओ मध्ये खूपच डिस्टर्बन्स होत होता, तरी पण काकूंना व्हिडिओ बनवायची हाव काय सुटत नाही। एकतर या मनीश्री काकू व्हॉइस ओव्हर मध्ये पण एवढ्या फटाफट बोलतात की काही समजत देखील नाही, आणि त्यात पाठून कन्स्ट्रक्शनचा आवाज येत होता। हल्ली मनीश्री काकू गाऊनवर सगळीकडे फिरतात, तर खूप लोकांनी त्यांना कॉमेंट्स केल्या होत्या की शॉर्ट ड्रेस घालून फिरतेस, तुला काय वाटते की नाही गावच्या ठिकाणी असे कपडे घालू नये? आता खूप लोकांचा गैरसमज झाला होता, कारण काकूंनी गाऊन कमरेला फोल्ड केला होता आणि त्या गावभर फिरत होत्या। आता कोणते कपडे घालावे कोणते कपडे घालू नये हा तर काकूंचा पर्सनल चॉईस आहे, आणि तसं पण गाऊन घालणं यात काही वाईट नाही। खूप साऱ्या लेडीज गाऊनवरच असतात घरी। तर गाऊन घालूनच काकू त्यांच्या चुलत्यांकडे गणेश पूजनाला गेल्या होत्या, त्यावरून पण काकूंना खूप लोकांनी सांगितलं की ड्रेस वगैरे घालायचा होतास किंवा साडी नेसायची होतीस, तर काकूंना त्यांचं बोलणं देखील खटकलं। जर या काकूंनी ते रटा व्हिडिओज अपलोड केलेच नसते तर कोण काही बोललंच नसतं। गाऊन घालण्यावर माझा काही विरोध नाही, पण जर ह्या व्लॉगिंग करतायत तर यांनी नीटनेटकं राहणं कॅमेरा समोर खूप गरजेचं आहे, कारण आपल्याला माहिती नाही आपले व्हिडिओज कोण कोण बघताय, आपले व्हिडिओज कोणत्या ऑडियन्सकडे जात आहेत। त्यामुळे कॅमेरा समोर नीटनेटकं राहणं खरंच खूप गरजेचं आहे। आणि आजकाल मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आहे, ह्या काकू जेव्हापासून गावी गेले आहेत तेव्हापासून वियर्ड थंबनेल्स ठेवायला लागले आहेत। कधी कधी तर या मनीश्री काकू गाऊन वर करून फक्त पाय दाखवत असतात, कधी कधी या मनीश्री काकू एक हात कमरेवरती ठेवून वियर्ड पोझिशन मध्ये उभ्या असतात। मनीश्री काकू, तुम्हाला तर चांगला युट्यूबचा एक्सपिरियन्स आहे ना हो, तुम्ही तर 2-4 वर्षापासून युट्यूब वरती आहात, तुम्हाला चांगले थंबनेल बनवायला काय प्रॉब्लेम आहे? सध्या तुम्हाला वेळ मिळत नाही आहे, मान्य आहे मला, पण जर तुम्ही व्हिडिओ अपलोड करताय तर चांगले निदान थंबनेल तरी ठेवा। आणि मला हे पण माहिती आहे सध्या तुमचे व्ह्यूज कोसळले आहेत, त्यामुळे क्लिकबेट साठी ना असा फालतूपणा नका करू। तुम्ही जे टॅग्स वापरता ना त्यावरून मला अंदाजा आहेच की तुमचे व्हिडिओ कोण कोण बघत असेल। मंडळी, 2-4 दिवसा अगोदर ह्या मनीश्री काकूंने एक व्हिडिओ टाकला होता, त्यात सगळेजण भाज्या निवडत बसले होते। तेव्हा मनीश्री काकूंच्या हातात फोन होता आणि त्या व्हिडिओ रेकॉर्ड करत होत्या,
पाठीमागे यांचे सासरे तंबाखू खात बसले होते। आता ह्या स्वतःला सोशल इन्फ्लुएन्सर समजतात, मग यांना एवढी साधी अक्कल नाही का आपल्या व्हिडिओमध्ये काय दिसतंय काय दिसत नाही आहे, नुसतं आपलं कॉपी पेस्ट एवढंच येतं वाटते यांना। काही चुकीचं दिसत असेल व्हिडिओमध्ये तर ते कट करावं, एवढी साधी अक्कल नाही यांना। ह्या आधी पण या काकूंनी असंच केलं होतं। 2-4 वर्ष अगोदर या माहेरी गेल्या होत्या तेव्हा यांचे वडील रडत होते, या मुंबईला येत होत्या म्हणून। तेव्हा पाठीमागे सोफ्यावर प्राचीन काका विमल खात बसले होते। या लोकांना जराही काही वाटत नाही का यांच्या घरात एक लहान मूल आहे आणि त्याच्या समोर हे लोक असली व्यसनं करतायत। काय मनीश्री काकू, देवाचं नाव घेऊन तुम्ही व्हिडिओची सुरुवात करता आणि तुमच्या व्हिडिओमध्ये असली व्यसनं दाखवता। शी 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 शी, जगात असा पहिलाच IT वाला असेल जो विमल खात असेल। अहो मनीश्री काकू, आधी घरातल्यांना इन्फ्लुएन्स करा, मग दुनियेला इन्फ्लुएन्स करायला निघा। मंडळी, आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे या मनीश्री काकू दर 2 दिवसांनी सनस्क्रीनचं प्रमोशन करत असतात आणि या प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतात की मी नेहमी सनस्क्रीनचा वापर करते। तर पूजेच्या 2-3 दिवसा अगोदर मनीश्री काकू बोलल्या की आम्ही गावात फिरून खूप टॅन झालो आहे, त्यामुळे घरच्या घरी एक मस्त फेस पॅक बनवला आणि त्याचा वापर आता आम्ही चेहऱ्यावरती करतोय। आता जेव्हा मुंबईला या मनीश्री काकू असतात तेव्हा त्या सनस्क्रीन लावून फिरतात, मग गावी सनस्क्रीन लावायला विसरल्या का या मनीश्री काकू? याचाच अर्थ या सनस्क्रीनचं पण फेक प्रमोशन करतात आणि लोकांना मूर्ख बनवतात। यांचं असं आहे, लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण। सध्या ना अनिकेत आज काय खाणार जास्तच ट्रेंडिंग मध्ये आहे, त्यामुळे टोमल काकूंनी तर यावर रील बनवलीच आहे। आता प्राचीन काका मनीश्री काकूंना विचारत होते, मनीश्री आज काय खाणार? या लोकांना ना फक्त दुसऱ्यांचं कॉन्टेंट ढापायला येतं, स्वतःचं असं काय डोकं या लोकांना आहेच नाही। काहीही ट्रेंडिंग मध्ये दिसलं की लगेच लाळगोट्यासारखे सुरू होतात, कारण यांना पण माहिती आहे यांचे रटाळ व्हिडिओज लोकांना बोर करतायत, त्यामुळे व्ह्यूज वाढवण्यासाठी ही सगळी धडपड सुरू आहे यांची। आता बघा ना, थोड्याच दिवसाआधी गुलाबी साडी हे गाणं ट्रेंडिंग वरती होतं, सगळ्यांनी त्याच्यावरती रील्स बनवले होते, पण या काकूंना वेळ नव्हता ना, त्यामुळे या काकूंनी शेवट केला त्या ट्रेंडचा, गुलाबी साडी नेसून आंब्याच्या झाडाखाली। आणि त्या एकाच साडीवरती 2-3 प्रमोशनचे व्हिडिओ देखील काकूंनी शूट करून घेतले। मंडळी, या काकू बोलतात की मला वेळच मिळत नाही कॉमेंटला रिप्लाय द्यायला, पण प्रमोशन मात्र करायला यांना वेळच वेळ असतो। तसं पण प्रमोशन करून या लोकांना मूर्खच बनवत असतात। मला असं वाटते या काकूंना ना लोकांना मूर्ख बनवला की असुरी आनंद मिळत असेल। कॅलिफोर्नियन कॅट मॉम आणि टोमल काकू नंतर आता या मनीश्री काकूंनी पण ड्रोन शॉट्स ऍड केले आहेत त्यांच्या व्हिडिओमध्ये। ह्या काकूंनी पण वाटते दुसऱ्यांच्या व्हिडिओ मधले क्लिप्स ढापले आहेत। ढापाढापीमध्ये तर या काकू माहीर आहेत वाटते। काकांची सुट्टी संपली एकदाची आणि काका आता मुंबईला परत येणार आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलंत ना मंडळी, काकांना सतत नुसते फोनमध्ये घुसलेले होते। काकूंनी व्हिडिओ सुरू केला तरी काकांचं लक्ष नव्हतं। मला असं वाटते काका फेक ID बनवून इथे तिथे फिरत होते असणार कॉमेंटला रिप्लाय द्यायला। आता काय हे काका मुंबईला परत आल्यावर रिकामीच असणार, त्यामुळे आरामात आता हे फेक IDsने लोकांना कॉमेंट करत बसतील। हे प्राचीन काका ना नुसते व्हिडिओमध्ये दाखवायला म्हणून सॅड होते, एकटं राहावं लागेल असं बोलत होते, पण मनात तर काकांच्या लाडू फुटले असतील। काकांनी नक्कीच विचार केला असेल मनात की बरं झालं बाबा, 1 महिना कटकटी गावी राहिली आहे, डोक्याला शांतता असेल आता। पण डायरेक्ट ते असं बोलू नाही शकत ना, मनीश्री काकूंचा स्वभाव तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की त्या खूप चिडक्या स्वभावाच्या आहेत, त्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवायला म्हणून काका सॅड होते। आता काय मनीश्री काकू माहेरी आल्या आहेत, अजून 1 महिना तरी आता त्या गावचे व्हिडिओज दाखवत बसतील आणि कोसळलेले व्ह्यूज वाढवण्याच्या प्रयत्नात राहतील। काय मंडळी, बरोबर ना? तुम्हाला पण असंच वाटते ना? मला नक्की कमेंट करून कळवा। आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते। आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। धन्यवाद।